चला आज मी तुम्हाला गाथा मंदिराचे दर्शन घडवते. पण त्या अगोदर सायंकाळच्या चहाची तयारी केली. चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर यांना यायला उशीर होणार होता. आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. तर त्यामुळे म्हटलं ते येण्याच्या अगोदर आपण साबुदाणाची खिचडी वगैरे बनवून घेऊ. आज आहे एकादशी, तर कार्तिकी एकादशी, त्यामुळे आमच्या सर्वांचा उपवास आहे. मग साबुदाण्याची खिचडी वगैरे करून घेतली. हा साबुदाणा ना वेगळाच निघाला ह्यावेळेस. कितीही परतवला ना तरी पण तो असा सफेदच दिसत आहे आणि खायला पण असं पितळ पितळ लागत आहे. तर म्हटलं त्यासोबत काही भगरीचा भातही करू. मग भगरीचा भात वगैरे करून घेतला आणि किचन क्लीन केला आणि त्यानंतर मग मंदिरात जायची तयारी केली. ते पण आले होते. हा ड्रेस आहे ना मला माझ्या मम्मीने घेतला आहे. आई ती आईच असते कितीही करा. तर त्यानंतर मग मंदिरात गेलो. आम्ही गेलो होतो देहूमधील गाथा मंदिरात. आम्ही तिथेच राहतो. त्यानंतर बघा हे असं पूर्ण मंदिर आहे. खूप छान असं बारीक पद्धतीने बांधकाम केलेलं आहे ह्या मंदिराचं. कोपरा असं एकदम विचार करून केलेलं आहे. खूप दिवस याचं काम चालू होतं. तिथे पूर्ण तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेली आहे. ती पूर्ण एकूण एक ओवी तिथे दिलेली आहे. पूर्ण गाथा त्या मंदिरामध्ये छापलेली आहे. तर विठ्ठल आणि रुखुमाईचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे पूर्ण जे युग घडून गेलेले आहे त्या युगाचे त्या युगामध्ये कोणते देव होते ते सर्व दाखवले आहे. आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर थोडं बसलो आणि घरी आलो. चला इथेच एंड करते.